मित्रांनो, काल व्हिडिओ टाकला होता, साखर 45 रुपयावरून 65 रुपये प्रति किलोवर गेली आहे आणि आज बघतोय तर काय साखर 75 ते 80 रुपये प्रति किलोवर गेली। याला जबाबदार आहे सरकार। सरकारने E20 पेट्रोल आणल्यामुळे साखर कारखाने साखर बनवण्याऐवजी इथेनॉल बनवण्यावर भर देत आहेत, त्यामुळे हा भाव वाढलाय। यामध्ये फायदा कुणाचा होतोय? सरकारचा आणि कारखानदारांचा। परंतु इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेतकरी जो की ऊसाचं पीक घेतोय आणि तो कारखान्याला पुरवतोय। साखरेचा भाव कितीही वाढू द्या, परंतु शेतकऱ्याच्या ऊसाला तसा भाव मिळाला पाहिजे। आता साखरेचा भाव 80 रुपयावर गेलाय म्हणजे दुप्पट झालाय जवळपास। उद्या तो किती होईल तेही माहित नाही। या हिशोबाने शेतकऱ्याच्या ऊसाला भाव प्रति टन 7 ते 8 हजार रुपये मिळाला पाहिजे आजच्या हिशोबानुसार। उद्या जर वाढला तर अजूनही जास्त वाढायला पाहिजे, परंतु आता ऊसाचं सीजन पण नाही, ते जेव्हा येईल तेव्हा शेतकऱ्याचा फायदा होईल। तोपर्यंत सरकार आणि कारखानदार हात धुवूनच घेणार आहेत।